सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला 4 महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत आदेश दिलाय। या आदेशानंतर कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। शहरवासियांकडून हद्दवाढीची मागणी जोर धरू लागली आहे, तर हद्दवाढीमधील प्रस्तावित गावांमधून हद्दवाढीला तीव्र विरोध होतोय। या पार्श्वभूमीवर आज न्यू पॅलेसमध्ये खासदार शाहू महाराज छत्रपती, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, नामदार हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर, ज्येष्ठ संपादक प्रतापसिंह जाधव प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित होते। तर माजी आमदार ऋतुराज पाटील आणि आमदार अशोकराव माने दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते। बैठकीनंतर खासदार शाहू महाराज यांनी माध्यमांशी संवाद साधला। त्यांनी हद्दवाढी संदर्भात सर्वांना विश्वासात घेऊन राज्य सरकारनं निर्णय घ्यावा, यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ घेणार असल्याचं सांगितलं। मुख्यमंत्र्यांची वेळ मागून घ्यायची आणि त्यांच्याबरोबर एक बैठक होईल, पुन्हा एकदा म्हणजे आता होईल। आणि त्यासाठी जे कोण आता राहिले तिथं याचे प्रत्यक्षात त्यांनासुद्धा बोलवण्यात येईल। अशा तऱ्हेने सर्वांनाच विश्वासात घेऊन हा निर्णय घेऊन आणि शेवटी निर्णय घ्यायचा आहे शासनाने। शासनाने याच्यावर गांभीर्याने निर्णय घ्यायचा आहे, तो ते घेतील लवकर। दरम्यान पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी उद्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवेळी मुख्यमंत्र्यांना आजच्या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती देऊन लवकरात लवकर हद्दवाढीच्या विषयावर चर्चा घडवून आणू अशी ग्वाही दिली।